उद्या पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियममध्ये ए.आर. रहमान यांचा कॉन्सर्ट होणार आहे। त्यासाठी जी जय्यत तयारी सुरू आहे आणि ए.आर. रहमान पुण्यात दाखल झालेले आहेत। रहमानसाठी कोर्टयार्ड मॅरियट हॉटेलने खास सिंथेसायझरच्या आकाराचा केक बनवला। रहमानच्या स्वागतासाठी हा केक बनवण्यात आला। या केक बद्दल सांगताय आमचा असोसिएट एडिटर अमोल बरसुरे। ए.आर. रहमान तर पहिल्यांदाच पुण्यात आलेला आहे, पण त्याचा पाहुणचार करण्यासाठी सुद्धा पूर्ण तयारी करण्यात आली आहे। पुण्यामध्ये जे नवीनच ओपन झालेलं हॉटेल आहे कोर्टयार्ड मॅरियट, या हॉटेलने पूर्ण व्यवस्था केलेली आहे। पण सगळ्यात एक आकर्षण असणारे ते म्हणजे रहमानसाठी बनवण्यात आलेला एक केक, जो रहमान स्वतः कापणार है। आपल्याबरोबर या केक ज्यांनी बनवला है शेफ सुभाष आपल्याबरोबर आहेत। सुभाष जी, हमें आप बताइए कि जो केक हम देख रहे हैं काफी बारीकियां आपने इस केक में की है, जैसे कीबोर्ड यहाँ दिख रहा है लेकिन रोलैंड और X7 जैसी चीजें, इसको किस तरह सोचा था आपने? ये हमने जब हमें पता चला मिस्टर रहमान होटल में आ रहे हैं तो ये कीबोर्ड वो प्ले करते हैं रोलैंड X7, तो हमने चेक किया और मैगजीन्स में चेक किया, इन्फॉर्मेशन चेक किया, ब्राउज किया और तब हमने डिसाइड किया कि उनके लिए ये केक बनाई जाए। तो ये पूरा आप ही का कंसेप्ट था? यस, ये मेरे टीम का था, बिकॉज एक जन नहीं उसमें इन्वॉल्व होता है और ये टीम ने डिसाइड किया कि वी विल मेक अ केक लाइक दिस। और आप देख रहे हैं एक शेफ वहाँ में म्यूजिक भी प्ले कर रहे हैं। जी जी जी, ये तो ऊपरी बातें आपने बता दी, लेकिन इसका फ्लेवर क्या है, टेस्ट कैसी है, इसके भी बारे में बताइए। ओके, ये जो केक है अंदर में इसके फ्रूट बेस हैं और ऊपर में एक आपका आइसिंग है जिसके जो कि ऑफ कोर्स कंसेप्ट के हिसाब से है। एंड आफ्टर द केक इज कट, जब केक कट जाएंगे तो सारे गेस्ट को। लेकिन रहमान जी के लिए भी एक सरप्राइज होगा? ऑफ कोर्स, उनको नहीं पता है, ये इट्स अ सरप्राइज एंड मुझे पूरा भरोसा है कि वो लाइक करेंगे। जैसे हम जानते हैं नया होटल है और रहमान जो है ए.आर. रहमान, ये आपके पहले सेलिब्रिटी गेस्ट होंगे। किस तरह की तैयारी आपने उनके लिए की? तैयारी उनकी जो फेवरेट डिशेस जो हमारे हमको पता चली है लोगों से, लाइक बिरयानी, गोश्त बिरयानी, नल्ली निहारी, जो हमारा इन हाउस स्पेशलिटी है, वो सब आज हम उन्हें ऑफर करेंगे और सर्व करेंगे। क्या उनके टेस्ट के बारे में आपने पता किया है, क्या टेस्ट वो मतलब कौन सा खाना वो पसंद करते हैं? यस, हमने उसके बारे में भी पता किया और खोज खबर के बाद हमने उनके लिए एक मेन्यू बनाया और आई एम श्योर वो इवनिंग ये अपना आफ्टरनून एंजॉय करेंगे हमारे साथ। आप कॉन्सर्ट देखने जाएंगे कि नहीं? पुणे में पहली बार कॉन्सर्ट हो रही है रहमान की? विदाउट डाउट बिलकुल आप जाएंगे। शेफ सुभाष यांनी आपल्याला सांगितलं कशा पद्धतीने त्यांनी प्रिपेअर केला केक आणि बाकी जो पाहुणचार आहे रहमानसाठी कशा पद्धतीने तयार आहे कोर्टयार्ड मॅरियट। रहमान हा केक कापेल तेव्हा नक्कीच तो सुद्धा सरप्राईज होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश अमोल परसुरे, IBN लोकमत, पुणे। रहमानचे फॅन्स तर जगभर आहेत, पण फक्त आणि फक्त रहमानचीच गाणी गाणारा एक ग्रुप पुण्यामध्ये आहे आणि तो म्हणजे रहमानिया। उद्या होणाऱ्या रहमानच्या शो मध्ये हा ग्रुप रहमान बरोबर परफॉर्म करणार आहे। पाहुयात आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीने याविषयी केलेली ही खास बातचीत। रहमानिया, द नेम सेज इट ऑल। रहमानचे फॅन्स असणाऱ्या पुण्यातल्या या ग्रुपला वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि ते म्हणजे उद्या होणाऱ्या रहमानच्या शो मध्ये परफॉर्म करण्याची। आता आपल्या बरोबर या ग्रुपचेच मेंबर्स आहेत याविषयी बोलण्यासाठी, आपण त्यांनाच विचारूया। ॲक्च्युली जेव्हा हे आम्हाला कळलं की आम्ही त्या शोमध्ये ह्या ना त्या प्रकारे सहभागी होणार आहोत, अर्थातच ड्रमर म्हणून आम्ही जाणार आहोत, तर त्याच्यानंतर आम्ही साधारण एक 40 जणांना मुलं आम्हाला मिळाली ज्यांची तयारी होती ड्रम वाजवायची, आणि त्याची रिक्वायरमेंट एवढी नव्हती, शोची रिक्वायरमेंट एवढी नव्हती, म्हणजे त्यांचा जो काही पसारा लक्षात गेला, म्हणजे आम्ही नंतर ऑडिशन्स घेतल्या सगळ्यांच्या आणि नंतर आम्ही शॉर्टलिस्ट केलं 22 लोकांना। आता शॉर्टलिस्ट केल्यानंतर आता एक्झॅक्टली वाजवायचं आहे का हा एक सगळ्यांचा मोठा प्रश्न होता। आम्ही बेसिकली सगळी गाणी ऐकली आली आणि आमच्या सगळ्यांचं असं लक्षात आलं की ए.आर. रहमानच्या गाण्यातला ड्रमचा साऊंड आधी ओळखणं, एवढे साऊंड्स आहेत त्या गाण्यामध्ये, तो साऊंड ओळखणं, त्याचा बीट काढणं, स्क्रिप्टिंग करणं, हा एक प्रचंड मोठा अभ्यास आहे। म्हणजे काइंड ऑफ ग्रॅज्युएशन डिग्री म्हणते त्याला, की एवढा सगळा अभ्यास उरकून मग वी हॅव टू परफॉर्म अगेन। खास पुणेकर दिसावं म्हणून आम्ही मुली 4च मुली आहोत या कार्यक्रमात जे ड्रम्स वाजवणार आहेत। तर आम्ही मुली नऊवारी नेसणार आहोत, त्याच्यानंतर पायात पैंजण असेल, हातात बांगड्या असतील, कुड्या असतील, असे म्हणजे जे काही खास अगदी पुणेरी ज्वेलरी जी असेल ती आम्ही सगळी मॅक्सिमम घालायचा प्रयत्न करणार आहोत। पुणेरी पगडी घालून आम्ही ढोल आणि पोलीस ड्रम्स वाजवणार आहोत आणि हे सगळं युनिक सगळं गंमत असणार आहे। तर ऑब्व्हियसली हे खूपच गमतीदार, मजेदार आणि एक्साइटमेंट वाली गोष्ट है। यहाँ वहाँ सारा जहाँ देख लिया है, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं है। हंसना ही 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं। मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी,
जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम, माँ तुझे सलाम। ए.आर. रहमान यांच्या स्वागताची पुण्यातली तयारी तर पूर्ण झालेली आहे. कोर्टयार्ड मॅरियट हॉटेलने त्यांच्यासाठी एक खास केक तयार केला होता, जो आपल्याला अमोल परचुरेने दाखवला आहे आणि हा खास केक कापला ए.आर. रहमान यांनी. ऑस्कर मिळाल्यानंतरचा ए.आर. रहमान यांचा हा पहिला कॉन्सर्ट आहे. पुण्यात होणाराही हा पहिला कॉन्सर्ट आहे आणि त्यासाठी बालेवाडी स्टेडियम मध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे. उद्या संध्याकाळी हा कॉन्सर्ट होतोय आणि या कॉन्सर्ट विषयीची सगळी माहिती खास IBN लोकमत तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक्सक्लुझिव्हली. ए.आर. रहमान यांच्या या कॉन्सर्टच्या अपडेट नंतर आपल्याला इतर काही बातम्या बघायच्या आहेत, पण घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.